ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टरचं सिंपल फक्त बेसिक घेतलं होतं. बेसिक मध्ये मी तुम्हाला टीच केलं होतं का आधी आपला करंट फ्लो होत असतो, करंट फ्लो झाल्यावर फ्लक्स प्रोड्यूस होत असते, फ्लक्स प्रोड्यूस झाल्यावर ईएमएफ इंड्यूस होत असते आणि ईएमएफ इंड्यूस झाल्यानंतर पुन्हा आपला करंट फ्लो होत असते. पहिले करंट फ्लो होते, त्या करंटमुळे फ्लक्स प्रोड्यूस होते, फ्लक्स प्रोड्यूस झाल्यामुळे ईएमएफ इंड्यूस होते आणि ईएमएफ इंड्यूस झाल्यानंतर पुन्हा करंट फ्लो होते. मी कालच तुम्हाला सिक्वेन्स सांगितला होता. आजचा जो आपला मेन टॉपिक आहे आणि या चॅप्टरचा मेन टॉपिक आहे तो म्हणजे ट्रान्सफॉर्मर. या चॅप्टरचा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक. आता सर्वात आधी ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय होते, तर आपलं जे गाव आहे, तळेगाव असो, आर्वी असो, कारंजा असो, जे एमएससीबी ऑफिस असते ना, ते बघा गावाच्या थोडं बाहेर असते, कारण तिथं हाय जनरेशन असते, इलेक्ट्रिसिटी, व्होल्टेज. आणि तुमच्या वार्डामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये सुद्धा एक छोटासा ट्रान्सफॉर्मर असतो. तुम्ही त्याला डीपी म्हणता, डीपी. तो डीपी नसते राहत, तो ट्रान्सफॉर्मर राहते. कधी कधी लाईट गेली तर डीपी फुटली म्हणते. ते एकदम विचित्र लँग्वेज आहे, हे असं काहीच नसते. ते डीपी नसते, तो ट्रान्सफॉर्मर असते. तर ट्रान्सफॉर्मर विद्यार्थी मित्रांनो दोन टाईपचे असते. एक असते स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, एक असते स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप आणि स्टेप डाऊन. स्टेप अप हा जो ट्रान्सफॉर्मर असतो, हा जिथं आपली इलेक्ट्रिसिटी जनरेट होते तिथं आपला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतो. कारण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय करतो, लो अल्टरनेटिंग सप्लायला हाय अल्टरनेटिंग सप्लाय मध्ये कन्वर्ट करतो, किंवा लो अल्टरनेटिंग व्होल्टेजला हाय अल्टरनेटिंग व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करतो. लोला हाय मध्ये कन्वर्ट करणं म्हणजे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. कारण इतक्या दूर तो आपल्याला इलेक्ट्रिक सप्लाय ट्रान्समिट करायचा असतो. मग प्रत्येक वार्ड मध्ये एक ट्रान्सफॉर्मर असतो, तो ट्रान्सफॉर्मर असतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. जो हाय इलेक्ट्रिक सप्लाय आला, तो हाय इलेक्ट्रिक सप्लाय डायरेक्ट आपल्या घरी येत नाही. मी जे बोलत आहे लक्ष द्या. जो हाय इलेक्ट्रिक सप्लाय येतो तो डायरेक्ट आपल्या घरी येत नाही, तो पहिले त्या तुमच्या लँग्वेज मध्ये डीपी मध्ये जातो. मग तो डीपी म्हणजे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, तो त्या हाय सप्लायला लो मध्ये कन्वर्ट करतो आणि तो सप्लाय मग आपल्या घरी येतो. तर ट्रान्सफॉर्मरचे दोन टाईप असते, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आणि तुमचा जो मोबाईल असतो तो असतो 12 व्होल्ट डीसी, बराबर. मग तो एसी, मोबाईल डीसी, त्याच्या मधात राहते तुमचं चार्जर. आता या चार्जर मध्ये ट्रान्सफॉर्मर असते. आधी काय करतो लक्षात घ्या. ट्रान्सफॉर्मर काय करतो, जो 230 व्होल्ट एसी आहे, त्या 230 व्होल्ट एसी ला 12 व्होल्ट एसी मध्ये कन्वर्ट करतो. ट्रान्सफॉर्मर एसी टू एसीच करतो, हा, एसी टू डीसी करत नाही, लक्षात ठेव जा. 230 व्होल्ट एसी ला 12 व्होल्ट एसी मध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे हायला लो केलं. आणि मग जे 12 व्होल्ट एसी आहे, या एसी साठी आपण रेक्टिफायर यूज करतो. शिकलो आहे आपण सेमी कंडक्टर चॅप्टर मध्ये. मग हा रेक्टिफायर काय करतो, तो 12 व्होल्ट एसी ला 12 व्होल्ट डीसी मध्ये कन्वर्ट करतो. रेक्टिफायरचं काम आहे फक्त एसी टू डीसी. 12 व्होल्ट एसी तर 12 व्होल्ट डीसी, 5 व्होल्ट एसी तर 5 व्होल्ट डीसी. हे काम आहे रेक्टिफायरचं, इट कन्वर्ट एसी टू डीसी. आणि ट्रान्सफॉर्मरचं काम कोणतं सांगितलं मी, का ट्रान्सफॉर्मर फक्त हाय टू लो करतो किंवा लो टू हाय करतो. मग ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन काय येणार, ट्रान्सफॉर्मर इज अ इलेक्ट्रिकल डिव्हाइस विच कन्वर्ट लो अल्टरनेटिंग सप्लाय इनटू हाय अल्टरनेटिंग सप्लाय अँड वाइस वर्सा. लोला हाय मध्ये कन्वर्ट करतो किंवा हायला लो मध्ये कन्वर्ट करतो. ओके, लिहा. What is mean by transformer and state their types. What is mean by transformer and state their types.
राईट डाऊन. आन्सर मध्ये आधी हेडिंग टाका ट्रान्सफॉर्मर. लिहा. ट्रान्सफॉर्मर इज अ इलेक्ट्रिकल डिव्हाइस Transformer is an electrical device which convert low alternating supply into high alternating supply and vice versa. Next, त्यामध्येच next point. There are two types of transformer. Number one, step up transformer. Step up transformer. And number two, step down transformer. Number one, step up transformer and number two, step down transformer. आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पुन्हा नंबर वन लिहा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. लिहा. The transformer which convert low alternating supply into high alternating supply, low alternating supply into high alternating supply is called as step up transformer. Number two, step down transformer. उलट लिहा. तुम्ही लिहिलं होतं लो अल्टरनेटिंग सप्लाय इंटू हाय, इथं लिहा हाय अल्टरनेटिंग सप्लाय इंटू लो अल्टरनेटिंग सप्लाय. The transformer which convert high alternating supply into low alternating supply. High alternating supply into low alternating supply is called as step down transformer. ओके. ट्रान्सफॉर्मरचा टॉपिक फिनिश. आता याच ट्रान्सफॉर्मरचं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग विचारल्या जाणार. ओके. क्वेश्चन लिहा. Explain the construction and working of transformer and draw the diagram. Explain the construction and working of transformer. Diagram draw करा.
मित्रांनो, तुम्ही जी ट्रान्सफॉर्मरची डायग्राम काढली आहे, या डायग्रामचा पहिले मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगतो, थोडं केअरफुली लक्ष द्या. ही आपली प्रायमरी वाइंडिंग आहे. प्रायमरी वाइंडिंग आपण कोणाला कनेक्ट केली आहे? एसी सप्लायला. तर वाइंडिंग एसी सप्लायला कनेक्ट केल्याबरोबर यामधून आधी आपला करंट फ्लो होणार. कोणत्या वाइंडिंग मधून करंट फ्लो होणार? प्रायमरी वाइंडिंग मधून करंट फ्लो होणार. प्रायमरी वाइंडिंग मधून करंट फ्लो झाल्याबरोबर फ्लक्स प्रोड्यूस होणार. मी आधीच सांगितलं होतं, करंट फ्लो झाल्याबरोबर काय प्रोड्यूस झाले? फ्लक्स. ते जे फ्लक्स आहे हे फ्लक्स कोण कट करणार? सेकंडरी वाइंडिंग. अल्टरनेटिंग फ्लक्स प्रोड्यूस झाले ना, अल्टरनेटिंग फ्लक्स कोण कट करणार? सेकंडरी वाइंडिंग कट करणार, किंवा फ्लक्स लिंक विथ सेकंडरी वाइंडिंग. तुम्ही कट म्हणू शकता किंवा लिंक विथ सेकंडरी वाइंडिंग पण म्हणू शकता. लिंक विथ सेकंडरी वाइंडिंग म्हणजे जेव्हा सेकंडरी वाइंडिंगला लिंक होणार तेव्हाच कट होणार. सेकंडरी वाइंडिंगला लिंक झाल्याबरोबर सेकंडरी वाइंडिंग मध्ये ईएमएफ इंड्यूस होणार. बघा, सप्लाय दिला आहे मी प्रायमरी वाइंडिंगला, लोड कनेक्ट केलं सेकंडरी वाइंडिंगला. सप्लाय कोणाला दिला? प्रायमरी वाइंडिंग. लोड कोणाला कनेक्ट केलं? सेकंडरी वाइंडिंग. तरी इथचा सप्लाय करंट त्या लोड पर्यंत कसा पोहोचतो? इथला सप्लाय करंट लोड पर्यंत कसा पोहोचतो तेच मी एक्सप्लेन करतो. म्हणजेच वर्किंग प्रिन्सिपल किंवा वर्किंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. काय होत आहे? प्रायमरी वाइंडिंग सप्लायला कनेक्ट केली म्हणून आधी प्रायमरी वाइंडिंग मधून करंट फ्लो होणार. प्रायमरी वाइंडिंग मधून करंट फ्लो झाल्याबरोबर फ्लक्स प्रोड्यूस होणार. कालचा कन्सेप्ट, फ्लक्स प्रोड्यूस झाल्याबरोबर हा फ्लक्स सेकंडरी वाइंडिंग सोबत लिंक होणार. सेकंडरी वाइंडिंग सोबत लिंक झाल्याबरोबर सेकंडरी वाइंडिंग मध्ये ईएमएफ इंड्यूस होणार. सेकंडरी वाइंडिंग मध्ये पण ईएमएफ काय झाला? इंड्यूस. मग सेकंडरी वाइंडिंग मध्ये ईएमएफ इंड्यूस झाल्यावर सेकंडरी वाइंडिंग मधून सुद्धा करंट फ्लो होणार, आणि तोच करंट आपण कोणाला देऊ? लोडला. अशा प्रकारे आपला ट्रान्सफॉर्मर वर्क होणार. सिंपल आहे ना. काल काय लक्षात ठेवायला लावलं होतं मी? करंट, फ्लक्स, मग फ्लक्स कट, त्यानंतर ईएमएफ इंड्यूस, मग पुन्हा करंट फ्लो. आधी करंट फ्लो होते, मग फ्लक्स प्रोड्यूस होते, मग फ्लक्स कट होते, फ्लक्स कट झाल्यानंतर ईएमएफ इंड्यूस होते, आणि ईएमएफ इंड्यूस झाल्यानंतर पुन्हा करंट फ्लो होते. काल हेच सांगितलं होतं, आजही मी तेच एक्सप्लेन करत आहोत. पुन्हा एकदा वर्किंग काय ना. The primary winding is connected to the AC supply, therefore the current is flowing through the primary winding. प्रायमरी वाइंडिंग एसी सप्लायला कनेक्ट केली आहे म्हणून करंट प्रायमरी वाइंडिंग मधून फ्लो होणार. ड्यू टू धिस करंट अल्टरनेटिंग फ्लक्स इज प्रोड्यूस. त्या करंटमुळे अल्टरनेटिंग फ्लक्स काय होणार? प्रोड्यूस. व्हेन दिस फ्लक्स इज लिंक्ड विथ सेकंडरी वाइंडिंग, when this flux is linked with secondary winding, the EMF is induced in secondary winding. हे फ्लक्स सेकंडरी वाइंडिंग ला लिंक झाल्याबरोबर सेकंडरी वाइंडिंग मध्ये EMF इंड्यूस होणार. ड्यू टू दिस करंट इज फ्लोइंग थ्रू सेकंडरी वाइंडिंग. EMF कुठे इंड्यूस झाला? सेकंडरी वाइंडिंग मध्ये. तर करंट पण कुठून फ्लो होणार आता? सेकंडरी वाइंडिंग मधून. तोच करंट आपण कोणाला देऊ? लोडला. दिस करंट इज गिवन टू द लोड. इन दिस वे ट्रान्सफॉर्मर इज ऑपरेट ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. ट्रान्सफॉर्मर कोणत्या प्रिन्सिपलवर ऑपरेट होते? म्युच्युअल इंडक्शन या प्रिन्सिपलवर ऑपरेट होते. आता नेमकं म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय? म्युच्युअली एकामुळं दुसऱ्यासोबत तीच प्रतिक्रिया होणं. म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय? The EMF is induced in one coil due to change in current of neighboring coil. या कॉइल मधला करंट फ्लो झाला म्हणून दुसऱ्या कॉइल मध्ये EMF इंड्यूस झाला. या कॉइल मधला करंट चेंज झाला म्हणून दुसऱ्या कॉइल मध्ये EMF इंड्यूस झाला. यालाच म्हणतात म्युच्युअल इंडक्शन. या कॉइल मध्ये त्या कॉइल मध्ये, या कॉइल मुळे त्या कॉइल मध्ये EMF इंड्यूस झाला. तर म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मर कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करते?
ट्रान्सफॉर्मर कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करते? ट्रान्सफॉर्मर इज वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. ट्रान्सफॉर्मर इज वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. मग म्युच्युअल इंडक्शन या प्रिन्सिपल मध्ये काय असते? तर इन दिस EMF is induced in one coil due to change in current of neighboring coil. एका कॉइल मध्ये EMF इंड्यूस होणार, दुसऱ्या जवळच्या कॉइल मध्ये करंट चेंज झाल्यामुळं. हा आहे याचा वर्किंग प्रिन्सिपल. तुम्ही जेव्हा ट्रान्सफॉर्मरला एक्सप्लेन कराल, आधी तुम्हाला लिहावा लागणार वर्किंग प्रिन्सिपल. फर्स्ट वर्किंग प्रिन्सिपल, सेकंड कन्स्ट्रक्शन अँड थर्ड वर्किंग. पहिले वर्किंग प्रिन्सिपल, देन कन्स्ट्रक्शन अँड लास्ट वर्किंग. वर्किंग प्रिन्सिपल पुन्हा एकदा. ट्रान्सफॉर्मर इज वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. ट्रान्सफॉर्मर इज वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इंडक्शन. In this, EMF is induced in one coil due to the change in current of neighboring coil. Finish. Construction. Transformer consists mainly three parts. पूर्ण सांगत आहो. Construction. Transformer consists mainly three parts. Primary winding, secondary winding, iron core. कोणते कोणते पार्ट? प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग, आयरन कोर. आधी बघू प्रायमरी वाइंडिंग. द वाइंडिंग विच इज कनेक्टेड टू द सप्लाय इज कॉल्ड एज अ प्रायमरी वाइंडिंग. सिंपल डेफिनेशन. द वाइंडिंग विच इज कनेक्टेड टू द सप्लाय इज कॉल्ड एज प्रायमरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंग इज मेड अप फ्रॉम थिन इन्सुलेटेड कॉपर वायर. प्रायमरी वाइंडिंग कशापासून बनली आहे? थिन इन्सुलेटेड कॉपर वायर अँड वाउंड ऑन वन आर्म ऑफ ट्रान्सफॉर्मर. हा ट्रान्सफॉर्मरचा एक आर्म आहे, यावर प्रायमरी वाइंडिंग काय केली आहे? वाउंड. व्हिडिओ थोड्या वेळानच येऊन जाणार, पुन्हा एकदा व्हिडिओ पाहा, टॉपिक समजून जाणार. प्रायमरी वाइंडिंग म्हणजे काय? जी वाइंडिंग सप्लायला कनेक्ट केली तिला आपण प्रायमरी वाइंडिंग म्हणतो. प्रायमरी वाइंडिंग कॉपर वायर पासून बनली आहे आणि ट्रान्सफॉर्मरच्या एका आर्मला वाउंड केली आहे. सेकंडरी वाइंडिंग. जी वाइंडिंग आपण लोडला कनेक्ट करतो तिला आपण सेकंडरी वाइंडिंग म्हणतो. द वाइंडिंग विच इज कनेक्टेड टू द लोड, द वाइंडिंग विच इज कनेक्टेड टू द लोड इज कॉल्ड एज सेकंडरी वाइंडिंग. ओके. इट इज आल्सो मेड अप ऑफ कॉपर वायर अँड वाउंड ऑन अनदर आर्म ऑफ ट्रान्सफॉर्मर. वन आर्म ऑफ ट्रान्सफॉर्मर, अनदर आर्म ऑफ ट्रान्सफॉर्मर. ओके. आधी मी तुम्हाला सांगितलं प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंग सप्लायला कनेक्ट आहे, कॉपर वायर पासून बनली आहे आणि ट्रान्सफॉर्मरच्या एका आर्मला वाउंड आहे. सेकंडरी वाइंडिंग वायर पासून बनली आहे, ट्रान्सफॉर्मरच्या अनदर आर्मला वाउंड आहे. आफ्टर दॅट आयरन कोर. आयरन कोर इज मेड अप फ्रॉम आयरन स्ट्रीप. Iron core is made up from iron strip and it is used to avoid the loss of energy. बघा पूर्ण कोटेड केला आहे आयरन कोर. कशासाठी? तर लॉस ऑफ एनर्जी अवॉइड करण्यासाठी. कन्स्ट्रक्शन फिनिश. वर्किंग तर मी स्टार्टिंगलाच सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो. द प्रायमरी वाइंडिंग इज कनेक्टेड टू द सप्लाय, देअरफॉर करंट इज फ्लोइंग थ्रू द प्रायमरी. ड्यू टू दिस करंट transformer is operated on the principle of mutual induction. Okay, topic finish. साक्षी व्हिडिओ स्टॉप कर.